मनसेच्या गंभीर आरोपांवर आता निवडणूक आयोग काय प्रतिक्रिया देते, काय कारवाई करते ते बघणं महत्त्वाचं आहे। पुढची बातमी पुण्यातून। औंध भागामध्ये बिबट्या दिसलेला आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात हा बिबट्या आढळून आल्यामुळे स्थानिकांमध्ये आता दहशतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून आणि टीम रेस्क्यू कडून बिबट्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। बघा, पुण्याच्या औंध भागामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे। अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सर्च करतायत। या ठिकाणी रेस्क्यूची गाडी आहे, वन विभागाची गाडी आहे, त्यासोबतच ॲम्ब्युलन्स आणि मोठ्या प्रमाणावर टीम रेस्क्यूचे जे सगळे कर्मचारी अधिकारी आणि त्यासोबतच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते सकाळपासून त्यांच्या विविध उपकरणांमधनं या बिबट्याचा शोध जो आहे तो घ्यायचा प्रयत्न करतायत। आपल्यासोबत अधिकारी आहेत। सर, काय अपडेट आहे? सकाळी 4 वाजताची घटना आणि त्यानंतर आतापर्यंत आपल्याला काही पगमार्क्स किंवा काही इतर गोष्टी काही सापडल्या? सकाळी 3:39 यांचे जेव्हा वॉचमन लाईव्ह CCTV बघत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांना CCTVमध्ये बिलकुल सिंध कॉलनीला ॲडजेसंट बॅक साईडला RBI कॉलनी आहे, म्हणजे कंपाऊंडच एक आहे। तर RBI कॉलनीचे ते त्यांना दिसला बिबट्या। त्यांनी तात्काळ मला इन्फॉर्म केलं। त्यानंतर विथिन 10 मिनिट फॉरेस्ट आणि रेस्क्यूची टीम सर्व इथे आले। तर 3:53 आपल्याकडं व्हिडिओ CCTVमध्ये तो दिसतोय, परंतु 3:53 नंतर तो कुठेही कुठल्या बंगल्याच्या किंवा पगमार्क्स तर आहेतच, प्लस केस पण त्याचे सापडलेले आहेत। आपल्याला 15 तास उलटून गेलेले आहेत। परिसर खूप मोठा आहे, तेवढंच मोठं आव्हान तुम्हाला सुद्धा आहे का? हो, आव्हान आहे, परंतु त्याची मूवमेंट अद्याप म्हणजे आसपास तो इथं पण कोणाला दिसलेला नाही किंवा नजरेला पण नाही दिसलेला किंवा ऑलमोस्ट तिथं एव्हरी बंगलोला CCTV आहे, परंतु तो कोणत्या CCTVमध्ये पण अद्याप आलेला नाही। टीम रेस्क्यूचे सुद्धा अधिकारी आहेत। तर काय काय आतापर्यंत कुठल्या कुठल्या उपकरणांनी आपण त्याचा शोध घेतो? सो सकाळपासून आपली टीम तर आहेच, पण आपण जे आपले डिटेक्शन डॉग्स आहेत ते पण इथे सकाळी आलेले ट्रॅक काढायचा प्रयत्न केला आहे। प्लस ऑन फील्ड आपण पण सर्च करतोय की कुठे पगमार्क्स मिळत आहेत की नाही, आणि प्लस आता संध्याकाळी आपण थर्मल ड्रोननी पण एरिया पूर्ण स्कॅन करतोय। दिवसभर ऑलमोस्ट सगळे CCTVs पण स्कॅन केलेले आहेत, पण अजून कुठेच दिसण्यात आलेलं नाही आहे। आजूबाजूला ॲक्च्युली नाले खूप आहेत आणि बरेच दाट जागाही सुद्धा आहेत, तर मोस्टली त्याच्यात न कुठे बाहेर गेला असेल किंवा ते चेक करणं पण आता गरजेचं आहे। मॅडम, रात्र झालेली आहे आणि पगमार्क्स सोबतच आपल्याला काही इतर गोष्टी, केसाचे काही फॉलिकल्स वगैरे काही सापडलेत? हो, सकाळी जे डॉग्स पण आले होते, आमची टीम पण ऑन ग्राउंड ट्रॅकिंग करत होती, त्यांना पगमार्क्स सापडला आहे RBI कॉलनीजवळ आणि त्याचे केस पण सापडले, पण त्याचा पुढे एक पण पगमार्क नाही आहे। आणि इथून एरिया बघितलं तर मुला जे नदी आहे त्याला फॉलो करून म्हणजे ती 90% तिकडनं आली आहे अँड ती त्याचा म्हणजे परत जाण्याची शक्यता खूप आहे। सो इथे कोणाला दिसलं नाही आहे आणि इथले लोक खूप काम्ड आहे, कोणाला सगळे कोऑपरेट करतात। सकाळी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आमची टीमनी एक मेसेज पूर्ण चेअरमॅनचं माध्यमाने सोसायटीमध्ये शेअर केला आहे। सो इथे तुम्ही बघितलं तर कोणीही पॅनिक्ड नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे की टीम्स आहे, रिस्पॉन्स टीम आहे आणि आम्ही इथेच आहो। सो जे पण होणार आहे आम्ही इथे आहो, सो नोबडी हॅज एनिथिंग टू वरी अबाउट। व्हेरी नाईस सर, शेवटचा प्रश्न, मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी राहतात, हा सगळा रहिवासी भाग आहे, या नागरिकांना रात्रीच्या वेळेला शतपावली करण्याची सवय आहे, सकाळी मॉर्निंग वॉक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक करत असतात, या सगळ्या नागरिकांना आपण काय आवाहन करतो? नागरिकांना एकच आव्हान आहे की त्यांनी अगदी म्हणजे सकाळी उजेड पडायच्या अगोदर त्यांनी बाहेर पडू नये आणि त्यानंतर बाहेर पडताना देखील एखादी काठी किंवा मोबाईलमध्ये सॉन्ग जरी लावले किंवा असे काठी आपटत जरी गेले तरी तसा काही सिरियस इश्यू नाही आहे। फक्त पाळीव प्राणी जे आहेत त्यांचे म्हणजे डॉग्स म्हणतो आपण,